नमस्कार. परवाच अजित पवार एका दुर्घटनेत सापडले आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला. साहजिकच आहे अशा वेळेला इथे पत्रकार पोचणं आणि काही यूट्यूबर्स पण पोचणं, त्याचं चित्र म्हणजे कुटुंबाला त्या दुःखातून सावरण्यापेक्षा त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आणि त्यांच्या एकूण ह्याच्यासाठी बाईट्स हव्यात, पोटापाण्यासाठी. तो त्यांचा पोटापाण्याचा धंदा आहे. भला म्हणा बुरा म्हणा, पण तो त्यांचा धंदा आहे. त्यात पण काही वेळेला, बऱ्याच वेळेला काही नातेवाईक आहेत ना, ते पत्रकार बनतात आपल्या सर्वसाधारण लोकांच्या वेळेला सुद्धा. म्हणजे घटना काय असते आणि ह्यांची पत्रकारिता चालू असते तिथे. ह्यांना त्याच्यातून सगळ्या बातम्या काढायच्या असतात आणि अशा काय खोदून जसं काय त्यांना त्याच्यावर सगळं आहे ह्या पद्धतीने दुसऱ्यांची फजिती किंवा दुसऱ्यांचं काही दुःख त्याच्यातनं शोधायचं असतं. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीचं गच्चीवर ती अभ्यासाला गेली होती. अभ्यास करता करता कठडाचं काही झालं आणि ती पडली मुलगी. आणि ती गेली. तर ती गेल्यामुळे ते पोस्टमॉर्टम होऊन ते शवसुद्धा घरी यायचं होतं. त्याच्या आधी ही बातमी पोचली, लोक आली आणि आम्ही मैत्रिणी गेलो भेटायला. त्या आईला सावरतोय आम्ही आणि हिला मात्र सगळ्यांकडून बातमी काढायची होती. त्या मुलीने सुसाईड केलं का, तिला कोणी ढकललं का, तिचं काय अफेअर होतं का. अरे देवा, वेळ काय आणि तू करतेस काय. आणि नातेवाईक, आपण तरी काय बोलू शकतो. अशा नातेवाईकांना खरंच देवाने सद्बुद्धी द्यावा. त्यांना खरं पत्रकारांना जेव्हा पोटापाण्यासाठी काम करायचं असतं आणि ह्या नातेवाईकांना ही पत्रकारिता कशासाठी करायची असते हे मला अजूनही कळलेलं नाही. तुमच्याकडे असे नातेवाईक आहेत का? तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप मी आभारी आहे.